दिनांक 28 जून 2026 रोजी नांदकर येथे मान्य श्री मनोज प्रकाश पाटील साहेब, माजी उपसरपंच नांदकर सांगे यांच्या सौजन्याने दरवर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळा व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी, विद्यार्थी, शिक्षक वर्ग, कर्मचारी व प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती। तसेच या कार्यक्रमाला लागणारे प्रमुख पाहुणे मान्य श्री शांताराम मोरे साहेब, मान्य श्री कृष्णाजी राघव वाकडे साहेब, मान्य श्री तानाजी भाऊ मोरे साहेब, मान्य श्री भगवान पाटील साहेब, मान्य श्री अजय मोरे साहेब, मान्य श्री हरिदास कालन साहेब, मान्य श्री रमेश शिंदे साहेब, माननीय सौ विमल तिचकर मॅडम, मान्य श्री सुरेंद्र भालेकर, मान्य श्री अविनाश नेवे, मान्य श्री विलास जाधव साहेब, मान्य श्री विष्णू बनकरे, मान्य श्री विजय घरत साहेब, मान्य श्री ज्ञानेश्वर पाटील साहेब, मान्य श्री नरेश पाटील साहेब, मान्य श्री दिनेश पाटील साहेब, मान्य श्री तानाजी जाधव साहेब, मान्य श्री रवी कोट, मान्य श्री मयूर दलवी साहेब, मान्य श्री सोनावणे सर, मान्य श्री किरण थले, तसेच मान्य श्री मनोज पाटील साहेब यांच्याबद्दल आलेल्या पाहुण्यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। या शाळेमध्ये जो आणि मनोजजी पाटील यांच्या माध्यमातून आज आपल्या शाळेमध्ये मुलांचा गुणगौरव सोहळा आणि वह्या वाटप असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय कृष्णाजी वाकडे सर, आत्ताच तानाजी मोरे साहेब गेले, पांडुरंगजी पाटील साहेब, भगवानजी पाटील, अजयजी मोरे, किरणजी थळे, हरिदास काळन या गावचे पोलीस पाटील आहेत, सोनावणे सर मुख्याध्यापक आणि आपल्या तिस्कर ताई, खूप चांगला कार्यक्रम आणि प्रत्येक वर्षात 4थं वर्ष आहे हा कार्यक्रम मनोज पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवत असतो। आणि या कार्यक्रमाला आम्ही सर्वच जण या व्यासपीठावर जेवढे बसलेले आहेत तेवढे या कार्यक्रमाला उपस्थित असतो आणि त्याला पुढील वाटचाली शुभेच्छा देत असतो। कारण असे कार्यक्रम धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या माध्यमातून भरवले जात होते। ती प्रथा धर्मवीरांनी चालू केली होती, पण कालांतराने थोडासा परिवर्तन झाल्यामुळे काही ठिकाणी आज ती प्रथा बंद केली, म्हणजे काही ठिकाणी चालू आहे, ज्या ठिकाणी अतिशय दुर्गम भाग आहे, ज्याला खरोखरच त्याची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी काही दानशूर व्यक्ती त्या ठिकाणी असं कार्यक्रम घेत असतात। म्हणजे वह्या वाटप असेल, तुमचे पेन असतील, कंपास असतील, या सर्व त्या ठिकाणी वाटप करत असतात। आणि आजचा हा कार्यक्रम मनोज पाटील यांच्या माध्यमातून हा या ठिकाणी भरवतो, त्याचं मनापासून मी अभिनंदन करतो। यावर्षी पाटील साहेब येणार होते, पण त्यांना पुढचा कार्यक्रम असल्यामुळे ते या ठिकाणी आले नाही। आणि या कार्यक्रमाला जे सूत्रसंचालन ते या ठिकाणी लाभलं काय ना, रमेश शिंदे, बरोबरच आपलं खूप आमच्या भिवंडी तालुक्याच्या माध्यमातून आपलं मी मनापासून अभिनंदन करतो। कारण सूत्रसंचालन करणारे व्यक्ती असतो, त्याच्यावर पूर्ण कार्यक्रम असतो, तो कुठल्या पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत करतो आणि कुठल्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देतो त्याच्यावर आपल्याला समजलं। आम्ही आलेल्या समजलो होतो की आपण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्याख्यात्या आहात हे आम्हाला तेव्हाच कळलं जेव्हा आपण सूत्रसंचालन चालू केलं. कारण माणसाची बोली भाषा आहे की लगेच त्या भाषेवर समजतो की हा माणूस कुठल्या व्याख्यात आहे की सर आहे. गुरुजींची पण हे थोडी भाषा पुस्तके असते त्याच्यामुळे माणूस पटकन ओळखतो. आणि आज या शाळेच्या जेवढे विद्यार्थी असतील त्यांचं सर्वांचं या ठिकाणी सत्कार गुणगौरव आणि त्यांच्या पाठीवर थाप आपण मारली त्याबद्दल आपल्याला सर्वांना शुभेच्छा. कारण काही 95, 93, 84 एवढ्या टक्क्याने आपण या ठिकाणी उत्तीर्ण झालात आणि आपल्या गावाचं नाव खरोखरच चांगल्या पद्धतीने उंचावलं. त्याबद्दल आपण सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कार्यक्रम खूप लांबलेला आहे, त्याला 1 वाजून गेला. मी काही जास्ती बोलणार नाही, अध्यक्ष बोलणार आहे. सर्वांना विद्यार्थ्यांना म्हणजे आम्ही जसं या ठिकाणी सर्वांनी सांगितलं IAS, IPS, इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर व्हा. आपल्या बुद्धीच्या प्रमाणे म्हणजे जबरदस्ती नाही. जबरदस्ती केली की मुलगा भरकटला जातो. आपल्या बुद्धीप्रमाणे आपल्याला जे जमतं ते आपण करा. जे आपल्याला कला क्रीडा आता काही क्रीडाचं नाव काढलं म्हणजे क्रिकेट नाही. क्रिकेट कबड्डी आहे, कुस्ती आहे, याच्यामध्ये खूप लोक पुढे गेली. आजच्या युगामध्ये कुस्ती आणि कबड्डी असतील. आमच्या इथल्या काही मुली आहेत आज इंटरनॅशनल लेवलला खेळतात. 2 सख्या बहिणी आहेत. एक तर पोलीस मध्ये लागलेली आहे, एक मिलिटरी मध्ये लागलेला आहे. जाधव कुटुंबातल्या मुली आहेत. खूप चांगल्या पद्धतीने कुस्ती करतात. तिच्या अजून दुसरी एक छोटी बहीण आहे, तीही कुस्ती करते. आपल्या विभागातील अशी खूप मुली आहेत की ती कबड्डी आणि कुस्तीमध्ये एक्सपर्ट आहे. त्याच्यामुळं क्रिकेट सोडून बाकी कुठलाही खेळ खेळा, ह्याच्यामध्ये आपल्याला पहिला प्राधान्य मिळेल. स्पर्धा हीच करावी. कारण क्रिकेटमध्ये आता आपल्या एवढा बघतो ऊन ताण बघत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री किती वाजता झोपतात ते त्यांना माहिती नाही. त्याच्यामुळे तो नाद सोडून द्या, बाकी सर्व करा ही आपल्याला सर्वांना विनंती करतो. आणि आपल्या जे वाटेल ते आपल्या बुद्धीला चांगलं वाटेल असं आपण हे करा. म्हणजे आम्ही सांगितलं तुम्ही IAS व्हा तर लगेच IAS झाला असं नाहीये. त्याला पण खूप मेहनत आहे. आपल्या वडिलांची परिस्थिती पण तशी पाहिजे. त्याला ऍडमिशन आहे त्याचं खूप त्याला खर्चही आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे बुद्धीला आपल्याला चांगलं वाटेल ते आपण करा. आपल्या गावाचं नाव, आपल्या वडिलांचं नाव म्हणजे लोक आपण तुम्ही रस्त्याला जात असताना कोणी सांगेल की ही मुलगी अमुक याची मुलगी आहे, ती आज IAS झालेली आहे. त्या वडिलांना किती आनंद होत असेल तेवढं फक्त आपण लक्षात ठेवा. आपल्याला जे चांगलं वाटेल ते आपण हे निवडा. आणि आपल्याला खूप शुभेच्छा वाटचालीस पुढच्या. आणि जयंती ज्याने या ठिकाणी पोलीस पाटील विषय असलेले प्रमुख पाहुणे, आपले ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे साहेब आणि सर्व प्रमुख अतिथी. वेळ कमी असल्यामुळे मी नाव नाही घेऊ शकत. जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे 4-5 वर्ष झाले मनोज पाटील हा कार्यक्रम करतो. हा कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये झाला पाहिजे. कारण मुलांना प्रोत्साहन देणारा ग्रामीण भागातला युवा किंवा तिथल्या ग्रामस्थ मंडळी हा पुढाकार घेऊन प्रत्येक शाळेमध्ये झाला पाहिजे. कारण जिल्हा परिषद शाळा किंवा ज्या गावखेड्यात शाळेमध्ये शिकलेली मुलं हेच पुढं जात असतात. हा आपल्याला अनुभव आलेला आहे. कारण याच्यातूनच घडलेली मुलं अधिकारी झालेली आहेत. आणि या ठिकाणी आम्हाला बोलून मान सन्मान दिला त्याबद्दल मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवराय. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित
आपले भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे साहेब, कृष्णाजी वाकडे साहेब, तसेच तानाजी भाऊ, अजयजी, भगवानजी पाटील साहेब, मान्यवर मित्रांनो, आता भाऊने सांगितलं की जाणीवेतून समाज घडत असतो. नक्कीच जाणीव असणं जरुरीचं आहे. ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, आपल्याला संस्कार मिळाले, शिक्षकांनी आपल्याला घडवलं, त्या शाळेप्रती आपल्याला जाणीव असणं जरुरीचं आहे. शाळेप्रती जाणीव, आपल्या गावाप्रती जाणीव असणं जरुरीचं आहे. कारण खिशामध्ये पैसा असल्यामुळे माणूस काही मोठा होत नसतो, बरोबर ना. ती देण्याची दानता असावी लागते. भले आपल्या खिशामध्ये नसले तरी चालते, फक्त देण्याची दानता असेल तर भगवंत आणि चांगले माणसं आपल्याला नक्की सहकार्य करत असतात. आणि हा जो कार्यक्रम आहे हा शालेय विद्यार्थ्यांसाठी, कारण त्यांचं जीवन घडण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं जरुरीचं आहे. आणि हा प्रोत्साहन आपल्या माध्यमातून होतं आहे. आणि या माध्यमातून आम्ही इथं उपस्थित आहेत. आम्ही सुद्धा भाग्यवान मानतो. कारण भावी पिढी घडण्यासाठी आपलं कुठेतरी योगदान आहे. आणि भावी पिढी चांगली कशी घडली यासाठी शाळा सुद्धा थोडी प्रयत्न करते. खरंच शाळेचं नाव छत्रपती आहे. आणि कालच आपल्या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये छत्रपती घडावा, प्रत्येक क्षेत्रामध्ये शिवाजी महाराज घडावा अशी आपली भूमिका असावी. आणि ती शिकवण आपल्याला राजमाता जिजाऊ मासाहेबांनी दिलेली आहे. कारण आपला विद्यार्थी कुठे कमी नाही पडला पाहिजे. बघा, आज इंग्लिश मिडियमचं फेड एवढं वाढलेलं आहे. गेली 10 वर्ष झाली इंग्लिश मिडियम आपल्याकडे चाललेलं आहे. पण त्याच्यावर जर मराठी शाळा जाय होती ना. सरकारी शाळेमधूनच प्रत्येक शिकलेला आहे, अधिकारी झाला. म्हणजे आता या 10 वर्षापूर्वी जर तुम्हाला इंग्लिशने तुम्हाला एवढं वेळ लागलेला आहे, तर नक्कीच मराठी शाळेत सुद्धा तुम्हाला त्यावेळेला वेळ लागलेला होता. कारण आज ही शाळा आपण आता आपल्याकडे पैसा असल्यामुळे आपण त्या काय बघतो का त्या शाळेमध्ये ही सुखसोयी आहे. पण शाळा सुखसोयीसाठी बघू नये. शाळेमध्ये आपला मुलगा, आपला विद्यार्थी घडला पाहिजे. येणाऱ्या काय म्हणतात त्याला, एक समाजाची बांधिलकी म्हणून जी मराठी शाळा सरकारी शाळेमध्ये शिकवलं ते त्याच्यामध्ये एक सामाजिक बांधिलकी शिकवली जाते. इंग्लिश मिडियम मध्ये त्या भावना नसतात. मित्रांनो, तिथं फक्त बिझनेस चालवला आहे. बघा, मी आज पण आता माता माऊली इथे उपस्थित आहेत, व्यासपीठावरती मान्यवर आहेत, इतर सहकारी आहेत माझे. मी सर्वांना विनंती करेन का आपल्या मराठी शाळा टिकल्या पाहिजे. आपली पिढी आहे, आपली पोरं, प्रत्येकाची परिस्थिती सारखी नाही. आज मराठी शाळेमध्ये शिक्षक आहेत, ते प्रयत्न करतात, प्रत्येकाच्या घरी जातात का तुमची पोरं शाळेमध्ये पाठवा. नक्कीच त्यांच्या प्रयत्नाला यश हवं, पण आपण सुद्धा एक पाऊल पुढे गेलं पाहिजे. कारण कसं माहिती का, हा आपला अस्तित्व आहे मराठी. ज्या मराठी भाषेला आपल्याला महाराष्ट्र शासनाने अभिजात दर्जा दिला, आणि त्या मराठी भाषेची आपण कुठे गैरसमजी होऊ देणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. नक्कीच ना. कारण इंग्लिश खरंच जगासोबत चाललं पाहिजे. पण मराठी शाळेमध्ये शिकलेला माणूस, जिल्हा परिषद शाळेमधून शिकलेला माणूस सुद्धा कुठे कमी पडलेला नाही. आज इंजिनियर असो, IPS अधिकारी असो, ही मराठी शाळेमधून शिकलेली पोरं आहेत सर्वजण. आपले JPJ अब्दुल कलाम हे सुद्धा सरकारी शाळेमधून शिकून तिथपर्यंत पोहोचले. सर्वोच्च स्थानावर पोहोचणारा माणूस सुद्धा तिथून पोहोचलेला आहे ना. डॉक्टर, आपल्या पहिला महिला भारतीय डॉक्टर त्या सुद्धा मराठी शाळेतूनच गेलेल्या आहेत. म्हणून तुम्ही नक्कीच, मी सर्वांना विनंती करेन का आपल्या पाल्याला आपण मराठी शाळेत कसं त्याला प्रवेश देऊ आणि तो तिथे कसा शिकेल आणि त्याची पटसंख्या कशी वाढेल यासाठी आपण प्रयत्न करूया. नक्कीच मी मनोज, माझे सहकारी, नेहमीच मला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करत असतो. मी मनोजला परत एकदा शुभेच्छा देईन. मित्रा, असंच कामं करत राहा. आणि मी सर्व मान्यवरांना सुद्धा शुभेच्छा देईन. कारण प्रत्येक कार्यक्रमाला श्रोते जरुरीचे असतात, पण मान्यवर पाहुणे सुद्धा जरुरी असतात. कारण त्यानुसार त्यांच्या विना कार्यक्रम पार पडणं काय म्हणतात, कार्यक्रमाला रंगत येत नसते. नक्कीच मी मनोज पाटील तसे त्याचे सर्व सहकारी, कारण हा वाटा एकट्याचा नसतो. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या जोरावरती, आज शिक्षणाच्या जोरावरतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले नसतं, त्यांना कोण ओळखलं असतं. शिक्षण महत्वाचं. मित्रांनो, बसलेल्या मी विद्यार्थ्यांना विनंती करतो, बघा आयुष्यामध्ये व्यासपीठावर उपस्थित भिवंडी ग्रामीणचे आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब, तानाजी भाऊ असतील, वाकडे साहेब असतील, किरणजी असतील व सर्व उपस्थित मान्यवर. खरं म्हणजे मी सर्वात प्रथम
नानकर गावचे सुपुत्र आमचे मित्र यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो मनोजला, कारण हा दरवर्षी या ठिकाणी चांगले कार्यक्रम घेत असतो. लहान मुलांसाठी खूप चांगल्या पद्धतीने तो शैक्षणिक साहित्य वाटप असेल किंवा त्यांना कुठल्या पद्धतीची मदत असेल, कम्प्युटरचे मदत सुद्धा असेल, तो त्यांच्या पद्धतीने करत असतो. आपल्या शाळेचा 100% निकाल लागला, याचा खूप आनंद वाटतो आणि या आनंदामध्ये खरं म्हणजे मला इथले शिक्षक वर्गाचं खूप अभिनंदन करावंसं वाटतं, कारण आपल्या या माध्यमातून मुलांना चांगलं शिक्षण आपण देता. खूप खूप सर्वांचं मी आभार व्यक्त करतो की आपण चांगल्या पद्धतीने त्याला शिक्षण देता आणि असंच काम माझ्या मित्राच्या माध्यमातून हा करत राहू, मी याला खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्या मधलाच एखादा युवा पुढे जाऊन IAS, IPS, अगदी कलेक्टर या पदापर्यंत पोहोचावा आणि आपल्या गावाचं नाव असेल, तालुक्याचं नाव असेल, जिल्ह्याचं नाव असेल, आपल्या महाराष्ट्राचं नाव खरं म्हणजे कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम आपण आपल्या युवा पिढीने करावं. मी यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि मला आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी मनोज आणि आपल्या सर्व गावकरी मंडळींचा खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. राजा दमद राजा छत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना मानाचा मुद्दा. आज या ठिकाणी नानकर या विद्यालयामध्ये आपल्या सर्वांचे आणि या भागातील आपण कार्यसम्राट म्हणतो, थोडस कार्य केलं तर एखाद्याला कार्यसम्राट म्हणतो. एक कार्यसम्राट असा हा नागरिक, शुभ नागरिक या ठिकाणी मनोज पाटील यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि मुलांनी म्हणून पडण्यासाठी सर्वप्रथम टाळ्या झाली पाहिजे. आणि या ठिकाणी मला नावना माहिती पण सूत्रसंचालकांना एकदम उत्कृष्ट असे भाषाशाली बोलण्याची पद्धत आणि शिवाजी महाराज बद्दल जो आपल्याला सांगितला की शिवाजी महाराज पडल्यानंतर जिजाऊंनी हात ना लावला, काय ते का लावला नाही याचं कारण सांगितलं. त्यांच्या सरांसाठी, सरांचं नाव काय? शिंदे सर, सोनवणे सरांसाठी एकदम जोरदार टाळ्या झाली पाहिजे. आज या कार्यक्रमाला भिवंडीचे लाडके आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे सहकारी कृष्णाजी वागडे साहेब जी मोरे साहेब, त्यानंतर विमलताई तिस्कर, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला माहिती नसेल, मला पण माहिती आधी समजलं, आमदाराचे चिरंजीव आहेत. ऐकून घ्या, भावीदा पुढे उभा आहेत असं वाटतंय, आमदाराचे चिरंजीव या ठिकाणी आलेले आहेत. बरोबर बरोबर साहेब. त्याने आमचे सहकारी पांडुरंग पाटील आणि सर्व ग्रामस्थ आणि या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी मी नतमस्तक होऊन मी माझ्या 2 शब्दांची सुरुवात करतो. मित्रांनो, हे 5-6 वर्षापासून या ठिकाणी हा थाटामाटात सर्वांचा मान सन्मान होतो आणि ते मान सन्मान करणारे एकमेव धरणीचे कार्यकर्ते असतील ते या भागातील आणि आपल्या भागात नानकरचे सुपुत्र माजी उपसरपंच माझे सहकारी मनोजजी पाटील यांना द्यावं थोडे धन्यवाद. थोडे मी या शाळेसंदर्भात आज मी खरोखर येणार नव्हतो, परंतु या शाळेची मी काय तर लागण लागतो. विद्या मंदिर मांडा टिटोळ्यामध्ये मी वजेसर ज्यावेळेस होते त्यावेळेस 11वीला होतो, वजेसर असताना त्या शाळेचा विद्यार्थी आहे. आणि ही शाळा या ठिकाणी येण्यासाठी पांडुरंग पाटील यांच्या बरोबर माझा एक खालीचा वाटा आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही ही शाळा व्हावी या ठिकाणी प्रयत्न करत असतो. पांडुरंग पाटील साठी खरोखर या ठिकाणी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. तर पांडुरंग पाटीलच्या धडपडी म्हणून ही शाळा आहे. यासाठी या ठिकाणी आणखी एकदा मी सर्वांनी या शाळेचे व्यवस्थापक आहेत हेक्टर 100% लिटर मित्रांनो, 100% लिटर का खाण्याची गोष्ट नाहीये. सर्व हेक्टर असतील सर्व सरांनी या ठिकाणी त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचं जे काही शिकवण्याचे ध्येय एकदम मनपूर्वक आपली शाळा 100% आणि 100% आले असतील, यावी विद्यार्थी 100% पास हो, हे सर्व सरांना त्यांच्या सर्व सहकार्याने एकदा धन्यवाद देतो. आणि असंच कार्य आपण पुढे करत होणे शाळेचं नाव 100% यशस्वी होईल यात तीन मात्र शंका नाही. मित्रांनो, माझा मित्र किरणनी थोडं सांगितलं, मी थोडं या संदर्भात बोलतो. मी 40-45 वर्षापूर्वी माझी मुलं याला शाळेमध्ये इंग्लिश मीडियम शिकवली होती. नॅशनल आणि त्यापैकी मोठी शाळा होती, नावाजवळी शाळा होती. त्या ठिकाणी ते इंग्लिश मीडियम शिकून देखील ते M.Com वगैरे सगळे शिकलेले. परंतु मी माझी सर्व नातवंड
माझी मुलीची मुलं असतील, माझी मुलाची मुलं असतील, त्या सर्वांना मी या ठिकाणी मराठी मीडियम त्या ठिकाणी ती शाळा घेतलेला आणि ते आज इंजिनियर पण झालेले. मित्रांनो, इंग्लिशचा ध्येय इंग्लिश शिकावं. आम्हाला 8वीला एबीसीडी होती, आज आम्हाला काही इंग्लिश येत नाही, ही गोष्ट आमचं कर्तव्य आहे. कारण ज्यावेळी शिक्षक होते ते 4थी 5वी शिकलेले खेडेगावात असणार, त्यांना काही इंग्लिश येत नव्हतं, ते आम्हाला तर काय शिकवणार. अशी परिस्थिती, पण इंग्लिश जरूर शिकवलं. आज या ठिकाणी शासनाने पहिलीपासून इंग्लिश एबीसीडी शिकवलेली. मग चिंता करायची काही गरज, 5वी नंतर सेमी इंग्लिश येतं. ऍक्टिव्हिटी 8वी 9वी 10वीला ज्यावेळी इंग्लिश मिडियमची पोरं शिकतील, जशी त्यांना इंग्लिश येते त्या पद्धतीच्या आपल्या मुलांनी इंग्लिश येईल याच्यामध्ये तिलमा शंका बाळगू नका. आणि सर्व ग्रामस्थांनी माझी तरी विनंती आहे, मी आमच्या शाळेत विनंती केली तर त्यावेळी 3-4 विद्यार्थी वाढले. ही आज काळाची गरज आहे खरोखर. असं करता करता आपलीच भाषा, आपण सामनेदाराशी बोलताना हिंदी बोलतो, मराठी बोलतो, इंग्लिश बोलतो, आपली भाषा पण लुप्त होत चाललेली आहे. ती कुठेतरी जिवंत राहावी. आपली मराठी याचा कुठे आपल्याला अभिमान वाटावा म्हणून तुम्ही जरूर इंग्लिश मीडियमचा ध्येय करा, पण मराठी मीडियम शिकून त्याला कशी पुढे जाता येईल. कारण मराठी मीडियमची मुलं कुठे नाहीत, आजची वरच्या लेवलला जितकी मुलं आहेत ते विद्यार्थी मराठी मुलांच्या मीडियम मध्ये शिकलेले विद्यार्थी आहेत. आणि आपल्याला समजतं आपल्या मुलाला काय येतं, काय शिकवायला पाहिजे. 7वी किती 10वी 12वी तर ती आई असली शिकलेली, ती 7वी 8वी मुलं 7वी 8वीच्या विद्यार्थी पण आपल्या मुलांना थोडी इंग्लिश बोलू शिकू शकते. पण तेच जर इंग्लिश मीडियमला मुलगा असला आणि आपल्याकडे इंग्लिश शाळा काय, तुम्हाला सांगतो मी स्वतः सर्वे करून आले, आपल्याकडे पडग्याचे असू द्या, सावरचे असू द्या, 80% मराठी हिंदी शिकवतात आणि 20% पैकी इंग्लिश. आणि आपल्या घरामध्ये 80% मराठी. मला सांगा ना, तुम्ही 3री 4थीच्या विद्यार्थ्यांना मी स्वतः जाऊन शाळेत आलो नाही, त्यांची म्हणजे मुलाखत घेऊन 80% इंग्लिश शिकवतात ना. आपल्याकडे आपण घरामध्ये मराठी बोलतो, आजूबाजू शाळेत गेल्यावर मराठी हिंदी मीन्स इंग्लिश बोलतात, मराठी बोलतात. जरूर आपण ध्येय करा का आपण इंग्लिश मीडियम विद्यार्थी शिकवले पाहिजे. तरी सुद्धा माझी विनंती आहे, आपण सर्वांनी सहकार्य करून या ठिकाणी मराठी मीडियम शिकवण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, मनोज पाटलाला आपण हे द्यावे तेवढे थोडेच आहे. मनोज हा एक असा चांगला कार्यकर्ता आहे का आपल्या भागाचा विकास नाही, भिवंडीत नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये करोडो रुपये, लाखो करोड रुपयाची निधी ही शासनाकडून कुठल्या खात्याला कुठली निधी असते, कुठल्या खात्याला कुठली निधी असते, कोण अधिकारी याची तंतोतंत जर माहिती असेल तर माझा मित्र मनोज पाटलाले यासाठी एवढा टाळत अभ्यासू कार्यकर्ता. आणि आपण असं बोलतो मी सरपंच झालो असतो तर काय केलं असतं, मी हे झालो काय केलं असतं, पंचायत समिती झालो सदस्य तर काय केलं असतं. काही व्हायची गरज, तुमच्या हिंमत पाहिजे, तुम्हाला काम करायची जिद्द पाहिजे, तुम्हाला हिंमत पाहिजे. शासनाची काय निधी आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. कुठल्या खात्यात कुठल्या पद्धतीने निधी होते, कुठला रोग कुठल्या खात्यामध्ये पासून निधी होऊ शकतो याचा अभ्यास करा. एकमेव कार्यकर्ता असेल तर आपला मनोज पाटील. यासाठी मित्रांनो खरोखर मी त्यांना परत धन्यवाद देतो. आणि असेच कार्यक्रम मनोज पाटील जास्तीत जास्त या भागामध्ये लावावे आणि या भागात जसा नंतरचा विकास झाला तसा या भागातही त्यांनी विकास करण्यासाठी प्रयत्न करावा. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवता सरस्वती मातेला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भिवंडी ग्रामीणचे लाडके आमदार शांतारामजी मोरे साहेब, ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भगवानजी पाटील साहेब, पांडुरंगजी पाटील साहेब, तानाजी मोरे साहेब, तसेच युवा सेनेचे तालुका प्रमुख अजय मोरे साहेब, किरण फले, हरिदास कालन, पोलीस पाटील ज्यांनी आज आपल्याला या ठिकाणी शाळेला रस्त्यासाठी जागा दिलेली आहे ते पोलीस पाटील, सोनवणे सर मुख्याध्यापक, या कार्यक्रमासाठी विमलताई किसकर आणि ह्या गुणगौरव सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले सर्व माझ्या माता भगिनी, सर्व ग्रामस्थ, या शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी. मित्रांनो, सालाबाद प्रमाणे आज 4 वर्ष सलग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून
आमचे मित्र मनोज पाटील हे कार्यक्रम आयोजित करत आहेत आणि त्या कार्यक्रमामध्ये नवनवीन आपल्याला काहीतरी वस्तू निर्माण होतो अशा पद्धतीचं कार्य या कार्यक्रमातून केलं जातं. मित्रांनो, मानवाचा शिक्षण तिसरा डोला आहे आणि शिक्षण आपण घेतलाच पाहिजे. शिक्षणाची वय असेपर्यंत आपण शिकलो पाहिजे आणि शिक्षण घेत घेत आपण मोठे झालो पाहिजे. मगाशी सांगितलं इंग्लिश मीडियमचा विषय चालू झाला. मित्रांनो, नवीन कुठली तरी गोष्ट आली तिला मोठा प्राधान्य दिला जातो, परंतु ती जी हवा नंतर कमी कमी होत जातो. पुन्हा आपण त्याच मार्गावर येतो आणि खरोखर मराठी हा शिक्षण मोलाचं शिक्षण आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे, या व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना, माझ्या समोर असलेल्या सर्व बंधूंना माहीत आहे की जेवढे आयुष ऑफिसर झालेले आहेत हे मराठी शाळेमधून शिकून झालेले आहेत. आणि कोणत्याही प्रकारची त्या काळामध्ये इंग्लिश शिकण्याची हे नव्हती, परंतु या विभागामध्ये शिक्षणाची फार उणीव होती. 1980 मध्ये 83 मध्ये शिवनगरमध्ये वालवा तालुका बौद्ध सोसायटीचा एक हायस्कूल आला आणि त्या हायस्कूलच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना जमलं त्यांनी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी जागा अपुरी पडत होती. त्याच्यानंतर शेतकरी उन्नती मंडळ यांनी एक हायस्कूल आमने येथे सुरू केला. त्यावेळेला आमच्या विभागामध्ये 2 हायस्कूल होते, परंतु आमना देवरोम वगैरे या लोकांना जाण्यासाठी लांब जायला लागत होता विद्यार्थ्यांना. आणि म्हणून छत्रपती शिक्षण संस्थेचे सर्व संचालक अध्यक्ष यांना आमच्या विभागातील कार्यकर्ते पांडुरंग पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी विनंती केली आणि या ठिकाणी एक हायस्कूल निर्माण झाला. आणि या हायस्कूलच्या माध्यमातून आपली बरीचशी मुलं चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षण घेऊ शकली. आणि त्या शिक्षण घेतल्यानंतर नुसती शिक्षणच घेत बसली नाही, तर ते उच्च पदाधिकारी म्हणून चांगल्या प्रकारचे आपल्या विभागाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी, कारण आपल्या विभागामध्ये मला वाटतं 4 ते 5 डॉक्टर झाले. पहिला डॉक्टर मुकेश केणे हा मराठी शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी आणि माझ्या गावातून 2 मुली डॉक्टर झालेले आहेत आणि त्या MBBS झालेले आहेत, MD झालेले आहेत. अशा पद्धतीचं. आणि मला वाटतं नानकर गावामध्ये देखील कोणत्याही प्रकारची कमी नाही. पोलीसमध्ये आहेत, काही अधिकारी वर्ग या ठिकाणी म्हणजे कुठल्या तरी पोस्टवर गेलेले आहेत. आणि अशा प्रकारचं शिक्षण घेऊन आणि आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं काम केलं पाहिजे. या शाळेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मी विनंती करेन, आपल्याला मागच्या वर्षी मोरे साहेबांनी आश्वासन दिलं होतं 5 कॅम्प्युटर द्यायचं आणि ते 5 दिलेले आहे. पुन्हा 5 देण्याचा मानस आहे आणि तो त्या कॅम्प्युटरचा पुरेपूर वापर आपण विद्यार्थ्यांसाठी केला पाहिजे अशी मी या शिक्षकांना, माझ्या मुख्याध्यापकांना विनंती करेन. कारण ते या विभागामध्ये शिक्षणाचा व्यवसाय चाललेला आहे आणि आमच्या गरीब विद्यार्थ्यांकडे पैसे नसतात आणि तो विद्यार्थी वंचित नाही राहावा म्हणून या हायस्कूलला आपण कॅम्प्युटर देण्याचा मानस ठेवलेला आहे. आणि ते कॅम्प्युटर पुढल्या थोड्या दिवसामध्ये आमदार साहेब आपण ते 5 देखील कॅम्प्युटर आपण या ठिकाणी द्यायचे आहेत. आणि या ठिकाणी हायस्कूल अशा ठिकाणी बांधलाय तर त्या हायस्कूलला यायला रस्ता नाही, परंतु एकदा वास्तू झाली की रस्ता निर्माण होतो. ते आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. आज आमचे कालन बंधू पंडित कालन आज या आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांचे बंधू पोलीस पाटील आहे. त्यांनी एक मोठा धाडस केलेला आहे आणि या शाळेला वेगळ्या पद्धतीचा एक रस्ता व्हावा, चांगला रस्ता व्हावा, आमच्या विद्यार्थ्यांना आपल्या रस्त्यातून जाता यावा अशा पद्धतीचं त्या या ठिकाणी रस्ता देखील आपल्याला निर्माण झालेला आहे. आणि मी आमदार साहेबांना विनंती करेन, हा रस्ता आपल्या ग्रामपंचायतच्या लेटरवर जर आपल्याला विनंती आम्ही केली तर ताबडतोब आणि लवकरात लवकर दिवाळीपर्यंत आपण तो रस्ता बनवून द्यावा अशी विनंती करेन. आणि आपण सर्व ग्रामस्थांनी, मित्रांनो, बऱ्याचशा जणांनी सांगितलं हा मनोज एक विद्यार्थी आहे, हा कार्यक्रम लावतो, त्याच्या मागे कोणतरी आपल्या नानकर गावातील असतील, परिसरातील असतील, अनेक लोक त्याच्या पाठीमागे आहेत, म्हणून हा मनोज या ठिकाणी कार्यक्रम लावू शकतो. मी बऱ्याच वेळेला बघितलेला आहे आणि मनोज नुसता नानकरसाठीच काम करत नाही, तर मनोज संपूर्ण तालुक्यामध्ये काम करतो, जिल्ह्यामध्ये करतो. कारण तो व्यायामशाळा असतील, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, रस्त्यांच्या कामासंदर्भात असेल. परवाच्या दिवशी आम्ही 2 रस्ते आपल्या विभागामध्ये
मोरे साहेब, 2 रस्ते आपले पंतप्रधान सडकमध्ये योजनेतून मंजूर झालेले, एक बापगाव ते नांदकर आणि लोणार ते शिवनगर. परवा दिवशी 8 दिवसापूर्वी मी त्या ऑफिसरांना घेऊन आपल्या दोन्ही रस्त्यांची पाहणी करून गेले. त्याच्यामध्ये मनोज खूप प्रयत्न करत होता आणि ते आज बापगाव ते नांदकर रस्ता कॉम्प्लीट करून होणार आहे आणि 5.5 मीटर रुंदीचा रस्ता होईल. अशा प्रकारची जी कामं आहेत, मगाशी भगवान पाटीलने सांगितलं का आपली मुलं काय विचार करतात, मी सरपंच झाल्यानंतर विकास कामं करायला जाईल, मी ग्रामपंचायत सदस्य झाल्यावर जाईल, मी पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर पंचायत समितीला जाईल. मित्रांनो, तसं काही नाही आणि कोणत्याही प्रकारचं तिथे काही लागत नाही. मोरे साहेब, मी एवढ्या ऑफिसरांशी संपर्क करतो. जल जीवन मिशन ही योजना आहे, मागच्या वर्षी मी देखील बोललो होतो, कारण प्रत्येक वर्षी आपल्याला ह्या योजनेतून फिल्टर पाणी आपल्याला 1 वर्षात निर्माण व्हायला पाहिजे होता, परंतु आतापर्यंत झाला नाही. आणि तो निर्माण व्हावा म्हणून आम्ही बरेच वेळा पत्रव्यवहार केला, परंतु आपले मुख्यमंत्री साहेबांनी थोडासा अभय त्यांना दिला की 2028 पर्यंत ही योजना आम्ही पुढे करू. कारण पैसे नसल्यामुळे तो त्यांनी मार्ग सोचला आणि अशा पद्धतीचं 2028 पर्यंत आपण जर लाल पाणी जर पिल्ला तर आपल्याला रोगराई झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण सर्वांनी या योजनेसाठी आमदार साहेबांना मी विनंती केलेली आहे की आमचे जवळ 10-12 गावं असे तर त्या गावांना मुंबई महानगरपालिकेनं कनेक्शन घेऊन आणि आम्ही पाणी देतो, परंतु पावसाळ्यामध्ये पिसाड्यामध्ये पूर्ण लाल पाणी येतो आणि तो पाणी घेऊन आणि आपल्या घरामध्ये काय फिल्टर बसून तो पाणी शुद्ध करून प्यावा लागतो, परंतु शुद्ध होत नाही. म्हणून आपल्याला जल जीवन मिशनच्या ज्या टाक्या बनवलेल्या आहेत त्याच्यातून फिल्टर होणार आहे ती योजना सुरू झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या विभागामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं सुविधा नाही, परंतु या विभागामध्ये आमने गावात प्राथमिक आरोग्य केंद्र जवळजवळ 6 ते 7 वर्ष झाली मंजूर झालेलं आहे, परंतु जागेअभावी ते बांधू शकत नाही. परंतु आम्ही ज्या वेळेला जागा त्यांना दिली तर आता त्यांनी मला लेटर असा पाठवला की आमच्याकडे स्टाफ उपलब्ध नसल्यामुळं आम्ही ते देऊ शकत नाही. परंतु स्टाफ उपलब्ध कधी होईल? 1996 ला मंजूर झालेलं प्राथमिक आरोग्य केंद्र या भागातील किरकोळ डॉक्टर आहेत, छोटे छोटे डॉक्टर श्रीमंत झाले, कारण तर प्रत्येक पेशंट कडनं 400-500 रुपयाच्या वरच घेतात. आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला जर आपण मान्यता दिली आणि केंद्र निर्माण झाला तर 10 ते 20 रुपयामध्ये आपल्याला सर्व सुविधा निर्माण होईल. अशा प्रकारचं काम आपण ह्या चालू पिरियडमध्ये दीपावलीपर्यंत करूया. आणि मनोजच्या माध्यमातून आज या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यांनी झालेला आहे, ठेवलेला आहे आणि या गुणगौरव विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देईन. या वर्षी 10वी मध्ये जे चांगल्या टक्केवारी गुण प्राप्त करून विद्यार्थी पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची मनामध्ये खंत न ठेवता आणि आपण चांगल्या उच्च शिक्षणासाठी आपण काम करावं. जिथे जिथे मदत लागेल व्यासपीठावर बसलेले सर्वच लोक आपल्याला मदत करतील आणि मदत मागण्यासाठी अजिबात घाबरायचं नाही, कारण मदत 1 रुपयाची जरी असली ती आपल्याला नंतर 1 लाख रुपयाची होतो. आणि म्हणून आपल्याकडे पैसे नाही म्हणून आपण शिक्षण घ्यायचं नाही, काही वेळेला आपल्याला चालत जाऊन त्या कॉलेजमध्ये पोहोचावं लागतं. तशी देखील परिस्थिती असली तर आपण केलं पाहिजे, परंतु शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिकेल तोच टिकेल अशा पद्धतीच्या आपल्याला सर्वांना या भागातून जास्तीत जास्त प्रकारच्या आमच्या मुली शिकल्या पाहिजेत, आमची मुलं शिकली पाहिजेत असा दृष्टिकोन ठेवून आमच्या विभागामध्ये 5 हायस्कूल आहेत. वालवा तालुका बौद्ध सोसायटीचे 2 हायस्कूल आमच्या विभागामध्ये आणि आंबणे इथे आणि नानकर अशा प्रकारचे जे आपले हायस्कूल आहेत. आणि या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना आम्ही याच्यासाठी प्रोत्साहन देतो कारण आपण मराठी माध्यमातून शिकून आलेला आहात आणि हा देखील मराठीचाच माध्यम आहे. परंतु या ठिकाणी नानकर गावच्या नानकर शाळेच्या सर्व शिक्षकांना मी धन्यवाद देईन. मी जवळजवळ 5 ते 7 वर्ष बघतो, 100%च्या वरच त्यांचा रिझल्ट आहे आणि चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्यांनी सांभाळून ठेवलेला आहे. त्यांच्या व्यवस्थापन समितीला धन्यवाद देईन, त्यांच्या सर्व शिक्षकांना धन्यवाद देईन, ग्रामस्थांना धन्यवाद देईन. आता ग्रामस्थांनी सहकार्य केल्याशिवाय शिक्षक चांगलं काम करत नाही. आता ग्रामस्थ बिघडलेले असले तर शिक्षक घाबरून ते काम करत नसल्यामुळं आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि या चांगल्या प्रकारचं शिक्षण आपण घेऊन आणि चांगलं काम कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभासाठी
उपस्थित असलेले आमचे आदरणीय आणि कामामध्ये ताबडतोब मदत करणारे आदरणीय आमचे आमदार मोरे साहेब, त्यांच्या सोबतीला वेळ जाऊ नये, सगळ्यांनी नावं घेणार नाही. व्यासपीठावर व्यासपीठ समजू आपण, व्यासपीठावर सगळे बसलेले उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू आणि आपले हायस्कूलचे दोन प्रतिनिधी आहेत ते सुरुवातीपासून तेही आज इथे आज उपस्थित झालेले आहेत आणि ग्रामस्थ मंडळी, बंधू, भगिनी आणि विद्यार्थिनींनो, आज हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाला आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाला तरी मोरे साहेब थोड्या दिवसापूर्वी खरं म्हणजे 15 तारखेपासून आपले हे हायस्कूल सुरू झाले, चांगले केलं. कधी कधी वया लेट जातात आणि मग विद्यार्थ्यांना कुठेतरी खरेदी करावं लागतं. ती वेळ मला वाटतं आता ह्या विद्यार्थ्यांना कमीत कमी येईल, तर म्हणून आता ह्या ज्यांना जर वया मिळाल्या त्याच्या अगोदर सुद्धा आपण असं म्हणत असतो का आपण तर आपल्या परिसरातलेच आहोत, आपलेच हायस्कूल आहेत, आपलीच कोणाची नातेवाईक मित्राची कुठल्या तरी परिसरातले आपलेच विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मदत व्हावा म्हणून आपण सहकार्य करतो. ते भाग घेतले, सगळ्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करा, ज्याच्यामुळे तुमचाही गौरव होईल आणि तुमच्याबरोबर तुमच्या पालकांचा होईल. आणि पालकांनाही विनंती करतो का मुलगा काय ते बघतो का मुलगी काय ते अभ्यास करते, आपणही थोडा त्यांच्याकडे लक्ष ठेवत चला, म्हणजे अधिक अभ्यासामध्ये गती येईल, टक्केवारी त्याची वाढेल, अशी मी सगळ्यांना विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आदरणीय आमदार साहेब हे आमच्या परिचित आहेतच, परत हा जो कार्यक्रम ठरवला इतका सुंदर, सर्व विद्यार्थ्यांना चांगला उत्तेजन देणारा, तर आमच्या संस्थेचं एक थोडक्यात माहिती सांगावी म्हणून मी उभा आहे. आपली छत्रपती शिक्षण मंडळ हे 60 वर्ष ह्या 3 जिल्ह्यामध्ये काम करत आहे. रायगड, ठाणे आणि पालघर ह्या 3 जिल्ह्यामध्ये मागेल त्याला शिक्षण अशा प्रकारचं आपलं हे काम चालतं. अगदी रायगडच्या पायथ्यापासून ते गुजरातच्या टोकापर्यंत आपल्या शाळा आहेत आणि ह्याचं मुख्य काम म्हणजे ज्या ग्रामीण भागात जो मुलं राहतात त्यांना चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळावं म्हणून हे काम करतात. आमचे जे अध्यक्ष आहेत ते पण सायंटिस्ट आहेत, आमचे सरचिटणीस आहेत ते पण सायंटिस्ट आहेत आणि अशा प्रकारचे जे समाजामध्ये वेळ देणारी सर्व लोक आहेत ही चांगल्या शिकलेली लोक आहेत आणि ही आपल्या लोकांना म्हणजे आपल्या सर्व मुलांना चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळावं म्हणून ते झटपट आहेत आणि आपण असा कार्यक्रम ठरवून सर्वांना प्रोत्साहित करता ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याचं मी सर्वांचं अभिनंदन करतो. तसंच मोरे साहेब ह्या वेळात वेळ देऊन ह्या मुलांसाठी आले, त्यांचाही आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो. तसेच आमचे जे शिक्षक वर्ग आहे हा शिक्षक वर्ग इतक्या म्हणजे आता तरी साधनं खूप चांगली झाली आहेत, पण ही साधनं नसताना पण इथे येऊन चांगलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. त्यामुळे हे चांगल्या पद्धतीचा 100% जो रिझल्ट लागतो तो त्या शिक्षकांमुळे लागतो आणि त्यांचं पण मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.